वेलकम बॅक टू सायकोचिंग क्लासेस. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 8 सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी यामधील 3 मार्क्सचे पीवायक्यू क्वेश्चन जे की विचारलेले आहेत आतापर्यंत झालेल्या सगळ्या एक्झाम मधील 2019-2025 पर्यंत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या 3 मार्क्सच्या पीवायक्यूला आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये 3 मार्क्सचे पूर्ण पीवायक्यू समजावून सांगणार आहेत. ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला सुरुवात करूया 3 मार्क्सच्या पीवायक्यूला. आता बघा 3 मार्क्सचा जो पीवायक्यू आहे त्याच्यामधला पहिला क्वेश्चन विचारला आपल्याला जुलै 2025 आणि कोणत्या जुलै 2022 मध्ये. जुलै 2025 आणि 22 दोन्ही वर्षी एकच क्वेश्चन विचारला गेला बघा. हाच क्वेश्चन रिपीट झाला होता. क्वेश्चन काय म्हटलंय, राईट द इम्पॉर्टन्स ऑफ मेडिसिन प्लांट. आता ज्या औषधी वनस्पती त्यांचं महत्व सांगायचंय. मला सांगा, औषधी वनस्पतीचं महत्व तुम्हाला किती पण लिहिता येईल? भरपूर सारं लिहिता येईल. मग बघा, सोर्स ऑफ मेडिसिन बघा, मग आपण इम्पॉर्टन्स लिहू. मेडिसिनल प्लांट आर यूज टू प्रिपेअर मेनी मेडिसिन. आता मेडिसिनल प्लांट जे आहेत, औषधी वनस्पती आहे, त्यापासून आपण भरपूर साऱ्या औषधी म्हणजे बनवू शकतो. आता आयुर्वेदमध्ये काय सांगितलं बघा, इन आयुर्वेदा अँड द मॉडर्न मेडिसिन एक्झाम्पल अडुळसा, कफ, नीम फॉर द इन्फेक्शन. म्हणजे अडुळसा आपण कफसाठी खोकल्यासाठी वापरतो आणि आपण नीम प्लांट जे आहेत आपण इन्फेक्शनसाठी वापरतो. म्हणजे आपलं जे मेडिसिनल प्लांट आहे औषधी वनस्पती यामधला अडुळसा आणि नीम जे आहेत, आता या दोन्ही पण आपल्यासाठी महत्वाचे. दुसरं कोणतं आपलं नॅचरल अँड सेफ ट्रीटमेंट. आता ही निसर्गता आणि कोणतं सेफ ट्रीटमेंट आहे बघा. मेडिसिनल प्लांट प्रोव्हाइड नॅचरल रेमेडीज विथ अ लेस साईड इफेक्ट. आता आपल्या या प्लांट पासून साईड इफेक्ट कोणते कमीत कमी आहे. ठीक आहे, कोणत्या केमिकल ड्रग पेक्षा किंवा केमिकल जे औषध आहे त्यांच्यापेक्षा. कन्झर्वेशन ऑफ अँड अवेलेबिलिटी. कन्झर्वेशन म्हणजे काय, आपण जपणूक करतोय. आपल्याला माहिती आहे आपल्याला जर एखाद्या आजारावरती जर ट्रीटमेंट करायची, उपचार करायचे, तर आपण झाडांना सेव्ह करू शकतो. म्हणजे आपण झाडांना कन्झर्व पण करू आणि जर झाडं जर अवेलेबल झाली आपल्याला पर्पज साठी आपला वापर पण करता येईल. इतकं काय म्हणतो बघा, ड्यू टू डिक्रीज इन फॉरेस्ट एरिया. आता फॉरेस्ट एरिया कमी झालाय, मेडिसिनल प्लांट आर बिकमिंग रेअर. तर मेडिसिनल प्लांट काय आले, कमी म्हणजे कमी होऊ राहिले किंवा संपू राहिले. आता थोडक्यात आपल्याला बघायला भेटतंय. त्यामुळे हिन्स कल्टिवेशन ऑफ मेडिसिनल प्लांट इज इम्पॉर्टंट टू इन्शुअर रेग्युलर सप्लाय ऑफ मेडिसिन. त्यामुळे रेग्युलर सप्लाय ऑफ मेडिसिन ठेवण्यासाठी आपल्याला हे झाडांचं कन्झर्वेशन करणं महत्वाचं आहे. मग तुम्हाला म्हणेल 3 मार्कचा क्वेश्चन आहे. पहिला लिहा सोर्स ऑफ मेडिसिन, त्यानंतर नॅचरल अँड सेफ ट्रीटमेंट आहे आणि तिसरं कोणतं कन्झर्वेशन. मग तुम्हाला माहित असेल तुळसी आहे, नीम आहे, अडुळसा आहे, अजून कोणतं झाड असेल तुम्हाला जे महत्वाचं वाटतंय ते मेडिसिन प्लांटवर आहे, असे झाड तुम्ही वापरू शकता किंवा इथं लिहू शकता. ठीक आहे, 3 मार्कचा क्वेश्चन आहे. जास्तीत जास्त 6 पॉईंट लिहायचे, 6 पॉईंट 3 मार्क्सला. बघा पुढचा क्वेश्चन विचारलाय, काय म्हटलंय तर कम्प्लीट द फॉलोइंग कन्सेप्च्युअल पिक्चर, राईट इट्स यूज इन ट्रीटमेंट ऑफ व्हेरियस डिसीज. आता स्टेम सेलचा उपयोग तुम्हाला विचारले. आता हा क्वेश्चन आपल्या 2 मार्क्स मध्ये पण होता आणि 3 मार्क्स मध्ये पण आहे बघा. फक्त विचारलं काय, ट्रीटमेंट कोणत्या वेगवेगळ्या डिसीजवर करतोय हे तुम्हाला लिहायचंय. आता स्टेम सेलचा वापर कुठे, रिजेनरेटिव्ह थेरपी मध्ये आहे, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन मध्ये आहे, ऑर्गन रिमॉडेलेशन आहे. ठीक आहे, आता स्टेम सेलचा वापर. आता बघू पुढच्या वेळेस म्हणजे पुढच्या स्लाइड मध्ये आपण ट्रीटमेंट कसा वापर करतो. ठीक आहे, जुलै 2024 चा क्वेश्चन आहे. पण तो चार्ट बघितला पाठीमागच्या क्वेश्चन मध्ये, सेम क्वेश्चनचा डिस्क्रिप्टिव्ह पार्ट जो आहे तो आपल्याला लिहायचा आहे बघा. आता रिजेनरेटिव्ह थेरपी आणि सेल थेरपी बघा, इथे काय म्हटलंय, स्टेम सेल आर यूज टू रिप्लेस डेड ऑर डॅमेज सेल. म्हणजे डेड अँड डॅमेज सेल जे आहेत कोणता आपण ते रिप्लेस करू शकतो. ठीक आहे, डिसीज लाईक द डायबिटीज, हार्ट अटॅक, अल्झायमर, पार्किन्सन डिसीज, ह्या ज्या डिसीज आहेत पण त्यांचे जे आहेत आपण सेल रिप्लेस केल्यानंतर हे आजार आपले बरे होऊ शकतात. त्यानंतर बी आहे आपलं सेकंड आहे ब्लड सेल प्रोडक्शन. म्हणजे ब्लड सेल प्रोडक्शन म्हणजे काय, तयार करण्यासाठी. हे बघा, स्टेम सेल आर यूज टू प्रोड्यूस ब्लड सेल ऑफ द पेशंट ऑफ द अॅनिमिया, थॅलेसेमिया अँड ल्युकेमिया. आता ज्या माणसामध्ये आजार आहे, अॅनिमिया असेल, थॅलेसेमिया असेल, ल्युकेमिया असेल, याच्यामधल्या ब्लड सेल जे आहेत आपण वाढवू शकतो. आणि तिसरं आहे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. आता यामध्ये बघा, स्टेम सेल हेल्प इन फॉर्मेशन ऑफ टिश्यू अँड ऑर्गन विच कॅन बी ट्रान्सप्लांटेड इन केस ऑफ ऑर्गन फेल्युअर, किडनी, लिव्हर. आता ज्या माणसामध्ये ऑर्गन आपल्याला टाकायचे नवीन दुसऱ्या एखाद्या माणसामधून, अशा माणसाच्या वेळेस कोणतं ऑर्गन ट्रान्सफर करताना ऑर्गन फेल्युअरचा धोका कमीत कमी करण्यासाठी आपण हे स्टेम सेलचा वापर करू शकतो. हे तुम्हाला त्याचा आन्सर दिलेली आहे. पुढचा क्वेश्चन नंबर 3 मधला तिसरा क्वेश्चन काय म्हटले इथे, एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म. केव्हा विचारला आहे, मार्च 2024 मध्ये. पहिले काय बघा, स्टेम सेल म्हणजे काय ते एक्सप्लेन करायचंय, क्लोनिंग म्हणजे काय ते एक्सप्लेन करायचंय, आणि सी म्हणजे जेनेटिकली मॉडिफाय क्रॉप हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं. आता पहिलं बघू आपण स्टेम सेलचं एक्सप्लेनेशन. बघा, स्टेम सेल आर स्पेशल अनडिफरन्शिएटेड सेल. म्हणजे स्टेम सेल अशा स्पेशल सेल आहे ज्या अनडिफरन्शिएटेड सेल असतात. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये डिफरन्शिएट होत नाही लवकर.
ठीक आहे. पहिल्यांदा या एकमेव असतात अशा शेल which can be divided rapidly, repeatedly, repeatedly, and from different types of cell in the body. They help in growth, repair and regeneration of the tissue. म्हणजे आपल्या शरीरामध्ये अशा स्पेशल सेल आहे अनडिफरेंशिएटेड सेल ज्या मध्ये ग्रोथचं वाढ रिपेअर म्हणजे काय तर एखादी गोष्ट बदलण्यासाठी एखादी गोष्ट जर चुकीची असेल तर एखादी सेल जर डॅमेज झाली असेल अशा वेळेस आणि रिजनेशन काय परत तयार करण्यासाठी कशाचं टिश्यूला मग टिश्यूला परत तयार करतात बॉडीमध्ये काही जर जखम झाली असेल तर रिपेअर करतात बॉडीची पूर्णपणे वाढ करतात त्याला काय आपण स्टेम सेल असं म्हणतो स्पेशल ॲबिलिटी असते आपल्या सेलकडे ठीक आहे ठीक आहे आपल्या शरीरामध्ये ग्रोथचं रिपेअर आणि रिजनरेशनचं काम करत असते ठीक आहे टिश्यूचं त्यानंतर क्लॉनिंग आता क्लॉनिंग म्हणजे काय बघा क्लॉनिंग इज अ प्रोडक्शन ऑफ द अन एक्झॅक्ट कॉपी रेप्लिका क्लॉनिंग म्हणजे प्रोडक्शन करायचे एक्झॅक्ट कॉपी एखाद्या ॲनिमल सेलची वगैरे असेल एखादा ॲनिमल असेल एखादा प्लांट वगैरे असेल आता ह्या प्लांटचं ॲनिमलचं किंवा ऑर्गनिझमची एक्झॅक्ट कॉपी बनवायची आता कसं आपण एखाद्या बुकची जोरात बनवतो अशी कॉपी बनवायची रेप्लिका बनवायची फ्रॉम सेल ऑफ अ सेल टिश्यू ऑर्गन ऑर एंटरोजम इज कॉल्ड ॲज अ सिंगल पॅरेंट सेल फ्रॉम अ सिंगल पॅरेंट सेल म्हणजे एका पॅरेंटच्या सेलपासून आपण त्याची रेप्लिका तयार करतोय त्याची कॉपी तयार करतोय प्रोडक्शन करतोय याला आपण क्लोनिंग असं म्हणतोय तर सी जेनेटिकली मॉडिफाय क्रॉप आता बघा जेनेटिकली मॉडिफाय क्रॉप हा जवळपास क्वेश्चन 4-5 वेळेस रिपीट झाला पण जीएम क्रॉप म्हणजे काय बायोटेक्नॉलॉजी मध्ये हा क्वेश्चन 2-3 वेळेस आलेला आहे मग आता जेनेटिकली मॉडिफाय क्रॉप म्हणजे काय बघा जेनेटिकली मॉडिफाय क्रॉप आर क्रॉप्स डेव्हलप बाय इन्सर्टिंग फॉरेन जीन म्हणजे आपण काय पिकं डेव्हलप करतोय कशासाठी इन्सर्ट करतो त्याच्यामध्ये फॉरेन जीन जो आहे म्हणजे एखाद्या दुसऱ्या झाडामधला जीन जो आहे एखाद्या दुसऱ्या झाडामध्ये आपण इन्सर्ट करतोय टाकतोय इंटू देअर जिनोम टू ते डिझायर कॅरेक्टर म्हणजे आपलं असं काही नवीन कॅरेक्टर त्याच्यामध्ये झाडामध्ये इम्प्रूव्ह करायचंय कोणतं जसं की जास्तीत जास्त प्रोडक्शन असेल हायर इल्ड असेल पेस्ट रेजिस्टन्स वगैरे असेल म्हणजे एखाद्या झाडामध्ये कमीत कमी औषध लागण्यासाठी किंवा झाडामध्ये पेस्ट जे आहेत एखादं औषध मारल्यानंतर त्याला प्रतिकार करण्यासाठी किंवा एक एक्झाम्पल तुम्हाला दिली बीटी कॉटन आहे बीटी ब्रिंजल आहे गोल्डन राईस त्याची एक्झाम्पल आहे याला काय म्हणतो आपण जेनेटिकली मॉडिफाय क्रॉप जेनेटिकली मॉडिफाय क्रॉप तुम्हाला सांगण्यासारखं भरपूर आहे मुलांना भरपूर तुम्ही इथे लिहू शकता पण आपलं एक मार्क्स लिहायचं होतं एकच मार्क्स लिहायचं आता हा क्वेश्चन एक मार्क्सला आहे हा एक मार्क्सला आणि हा एक मार्क्सला फक्त जास्तीत जास्त दोन एक ओळी मोर दॅन सफिशियंट ठीक आहे पुढचं क्वेश्चन आहे काय विचारलं इथे एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ बायोपेस्टिसाइड इन ऑर्गॅनिक फार्मिंग आता ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये बायोपेस्टिसाइडची इम्पॉर्टन्स काय महत्व काय आता मला सांगा आपण जर बायोपेस्टिसाइडच्या ऐवजी जर केमिकल पेस्टिसाइड वापरले तर शेतीचं नुकसान होते तेच केमिकल आपल्या शरीरामध्ये जाऊन आपले वेगळे आजार होतील त्यामुळे थोडं विचारला काय इथं लिहायचं काय फक्त इम्पॉर्टन्स लिहायचंय महत्व लिहायचंय बायोपेस्टिसाइडचं ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये केव्हा क्वेश्चन विचारलाय जुलै 2024 मध्ये बघा आन्सर काय पहिला आहे इको फ्रेंडली अँड हे इको फ्रेंडली आहे बायोपेस्टिसाइड पासून निसर्गाला कोणताही धोका नाही सेफ म्हणजे काय आपल्यासाठी पूर्णपणे आपण जर म्हटलं आपलं जे धोका वगैरे आहे आरोग्याला कोणता धोका वगैरे नाही ठीक आहे सेफ मोड मध्ये आपण त्याला वापरू शकतो बघा बघा त्याचं आन्सर बायोपेस्टिसाइड आर मेड फ्रॉम द नॅचरल ऑर्गॅनिझम बॅक्टेरिया फंगाय प्लांट प्रोडक्ट्स म्हणजे आपण जी बायोपेस्टिसाइड बनवतोय ती बायोपेस्टिसाइड कोणता नॅचरल ऑर्गॅनिझम पासून बनवतोय जसं की बॅक्टेरिया आहे फंगी आहे त्यानंतर प्लांट प्रोडक्ट्स आहे दे आर एन्व्हायरमेंट फ्रेंडली मग तुला काय म्हटलंय ते एन्व्हायरमेंटली फ्रेंडली आहे म्हणजे एन्व्हायरमेंटला यांच्यापासून कोणताही धोका नाही ठीक आहे डू नॉट पोल्यूट सॉइल अँड वॉटर मग ते सॉइलला म्हणजे मातीला पाण्याला पोल्यूट करत नाही प्रदूषित करत नाही ठीक आहे सेफ फॉर ह्युमन अँड द युजफुल ऑर्गनिझम आता हे माणसासाठी पूर्णपणे सेफ आहे धोकेदायक नाही आणि बाकीचे ऑर्गनिझम आहे त्याच ठिकाणी काय सेफ आहे पूर्णपणे दे आर नॉट हार्मफुल टू ह्युमन माणसासाठी हार्मफुल नाही धोकेदायक नाही ॲनिमल्स अँड युजफुल इन्सेक्ट लाईक द बीज बर्ड्स अँड फ्रॉग आता माणसासाठी पण धोकेदायक नाही आणि युजफुल पण आहे कशासाठी बीज म्हणजे काय म्हणतात मधमाशा जे आहेत पूर्णपणे पक्षी आहेत त्यानंतर फ्रॉग म्हणजे काय बेडक वगैरे जे आहेत मेंटेन सॉइल फर्टिलिटी अँड नॅचरल बॅलन्स ते काय करतात सॉइल फर्टिलिटी म्हणजे मातीची जी गुणवत्ता आहे त्याला मेंटेन करतात आणि नॅचरल बॅलन्स ठेवतात निसर्गाचा बॅलन्स ठेवतात बघा बायोपेस्टिसाइड डू नॉट डॅमेज सॉइल फर्टिलिटी म्हणजे मातीचं प्रदूषण पण करत नाही आणि जमिनीचा जो पोत आहे कोणतं त्याला मेंटेन पण ठेवतात डॅमेज होऊ देत नाही आणि हेल्प टू मेंटेन नॅचरल बॅलन्स इन ऑर्गॅनिक फार्मिंग आता नॅचरल बॅलन्स ठेवतो कशामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये म्हणजे निसर्गातच ज्या बनवलेले औषध जे आहेत त्याच्यापासून कोणत्याही माणसाला कोणत्याही ऑर्गनला काहीच धोका नाही त्यामुळे
आपण जे इम्पॉर्टन्स आहे विषयाचं कारण फार्मिंगमध्ये हे आपण समजावून सांगू शकतो. पुढचा क्वेश्चन बघ काय कम्प्लीट द डायग्राम शोविंग व्हेरियस प्रोसेस इन टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चर मधले व्हेरियस प्रोसेस जे आहेत तुम्हाला सांगायचे केव्हा विचारला आहे मार्च 2023 मध्ये. आता तुम्हाला एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारला होता. आता यामध्ये तुम्हाला डायग्राम काढायची पूर्ण तर एवढी डायग्राम काढायची गरज पडत नाही फक्त नॉर्मल डायग्राम काढायची. डायग्राम मध्ये ज्या ब्लँक जागा आहे त्या ब्लँक जागा तुम्हाला लिहायची. आता ही तुम्हाला डायग्राम नवीची होती बघा नवीची डायग्राम तुम्हाला बघा इथे ब्लँक जागा ती कोणती आहे प्रायमरी ट्रीटमेंट आहे. मग तुम्हाला इथं काय लिहायचं फक्त प्रायमरी ट्रीटमेंट. त्यानंतर इथं रिपोर्ट असं दिलेलं आहे त्यानंतर इथं शूटिंग अँड रुटीन तुम्ही डायग्राम काढा किंवा इथं शूटिंग अँड रुटीन लिहा तरी पण सफिशियंट आहे. आणि त्यानंतर इथं लास्टला जे आहे कोणतं प्रायमरी हार्डनिंग जे आहे हे तुम्हाला द्यायचे. मग इथं पण तुम्हाला डायग्राम दिले तो इथं पण थोडेसे डायग्राम वगैरे काढायचे काय करायचे चार्ट कम्प्लीट करायचं आहे आणि इथं मध्यभागी लिहायचं होतं टिश्यू कल्चर मेथड टिश्यू कल्चर टेक्निक जे आहे ठीक आहे हे याचं महत्वाचं एक्झाम्पल आहे. तुम्हाला पेपरमध्ये ए बी सी डी कसं दिलेलं आहे व त्यानुसार तुम्हाला ते पूर्ण करायचे ठीक आहे हे डायग्राम जे आहेत. पुढचं क्वेश्चन आहे बघा काय म्हटलंय ते रिअरेंज अँड राईट प्रॉपर अल्फाबेटिकल सिक्वेन्स ओनली अँड कंप्लीट द गिव्हन ब्लँक्स. आता काय करायचं तुम्हाला अल्फाबेटिकल सिक्वेन्स तुम्हाला लावायचं आहे म्हणजे पहिली प्रोसेस कोणती दुसरी तिसरी असं लावायचं तुम्हाला. त्यांचं जे ब्लँक जागा आहे त्या ब्लँक जागा भरायची. आता बघा पहिली ब्लँक जागा कोणती आहे आपली आता बी नंबरचा कोणता आपलं पहिले येणार आहे म्हणजे तुम्हाला बी सिक्वेन्स पर्यंत आला. बी मध्ये खालची ब्लँक जागा भरायची कोणतं आयसोलेशन ऑफ डिझायर जीन फ्रॉम द ह्युमन पॉप्युलेशन. आता ही पहिली ब्लँक जागा आहे ठीक आहे पहिलं आलं बी. त्यानंतर दुसरा आहे कोणता रे ई नंबर दुसरा आहे ट्रान्जेनिक प्लांट व्हायरस इथं काय येईल मग ट्रान्जेनिक प्लांट व्हायरस येईल. त्यानंतर सी नंबर कोणतं इथं डी आहे सी नंबर म्हणजे बी डी बी ई आणि नंतर डी आहे ठीक आहे. व्हायरस इन्फेक्ट द पीसेस ऑफ पॉल्टो लिव्हजवर आहे ऑलरेडी तुम्हाला दिली त्यानंतर ही दोन तिसरी येईल म्हणजे पहिल्यांदा एक नंबर दोन नंबर तीन नंबर त्यानंतर झाड येईल इथं ए नंबरचा ठीक आहे. तुम्हाला ऑलरेडी झाडाचा सिक्वेन्स दिलेला आहे त्यानंतर लास्ट आहे कन्झम्पशन जे आहे पॉल्ट्रीचं कन्झम्पशन ठीक आहे. आता हे तुम्हाला रिअरेंज करायचं आहे आणि फक्त दोन ब्लँक जागा आहे त्या भरायच्या मला मग तुम्हाला लिहायचं काय फक्त बी ई नंतर डी ए नंतर सी हा सिक्वेन्स लिहायचा आहे नंतर या दोघांच्या ब्लँक जागा भरायच्या होत्या ठीक आहे. 7 नंबरचा क्वेश्चन आहे काय म्हटले ते विच प्रोसेस इज शोन इन द गिव्हन डायग्राम. या डायग्राम मध्ये कोणती प्रोसेस शो केलेली हा पहिला क्वेश्चन आहे. आता क्वेश्चन कोणा विचारला आपला मार्च 2022 मध्ये. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस प्रोसेस या प्रोसेसचं महत्व काय इम्पॉर्टन्स वगैरे काय हा दुसरा क्वेश्चन. तिसरा क्वेश्चन विच ऑर्गन कॅन बी ट्रान्सप्लांटेड बाय दिस प्रोसेस. आता कोणता ऑर्गन आपण याच्यामध्ये ट्रान्सप्लांट केलाय. आता इथे तुम्हाला नर्व्ह पण दिसते पूर्णपणे आरबीसी पण दिसत आहे ठीक आहे. त्यानंतर इथं आपलं मसल सेल जे आहे ते पण दिसत आहे. मग तुम्हाला कोणता ट्रान्समिट केला हे तुम्हाला लिहायचं आहे. मग बघू पुढच्या मध्ये आपण तिघांचे पण आन्सर. पहिल्याचं बघा आता याच्यामध्ये कोणती प्रोसेस दाखवली आपली स्टेम सेल थेरपी बघा. आन्सर काय मग स्टेम सेल डिफरन्सिएशन किंवा स्टेम सेल थेरपी रिजनरेट थेरपी जे आहे ते आपल्या डायग्राममध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला या ब्रॅकेटमध्ये लिहायची गरज नाही पण तुम्हाला सेल्फ एक्सप्रेशनसाठी आहे बघा इथं काय म्हटलं स्टेम सेल डिवाइडिंग अँड फॉर्मिंग डिफरंट टाइप्स ऑफ सेल लाईक ब्लड सेल नर्व सेल मसल सेल फॅट सेल एक्सेट्रा जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. फक्त एकच ओळीचा आन्सर लिहायचे ते एक मार्कला. आता व्हॉट इज इम्पॉर्टन्स ऑफ दिस प्रोसेस आता हे तुम्हाला जास्त लिहायचे बघा इम्पॉर्टन्स काय महत्व काय काय म्हटले मग इट हेल्प टू रिप्लेस डॅमेज ऑर डेड सेल इन द बॉडी म्हणजे आपल्या शरीरामधले जे डॅमेज झालेला पार्ट आहे तो आपण रिप्लेस करू शकतो ठीक आहे. दुसरं इट इज युजफुल इन ट्रीटमेंट ऑफ डिसीज लाईक डायबिटीज. आता हे युजफुल आहे कशासाठी ट्रीटमेंटसाठी कोणत्या मग डायबिटीज आहे हार्ट अटॅक आहे पार्किन्सन डिसीज आहे अल्झायमर डिसीज आहे यासाठी ठीक आहे. आता हे आपला पार्ट परतला बघा इट रिपेअर रिजन्स द टिश्यू अँड ऑर्गन. आता हा उपयोग करू आपण टिश्यू कल्चरचा कशासाठी टिश्यू कल्चरचा नाही सॉरी स्टेम सेल थेरपीचा. आपण आपल्या बॉडीमधले जे ऑर्गन आहे जे डॅमेज पार्ट त्याला आपण रिजनरेट करू शकतो ठीक आहे टिश्यूला किंवा ऑर्गनला. त्यानंतर तिसरा विच ऑर्गन कॅन बी ट्रान्सप्लांट इन द प्रोसेस मग कोणकोणत्या ऑर्गन आपण ट्रान्सफर केलेले याच्यामध्ये मग किडनी आहे लिव्हर आहे हार्ट आहे आयज आहे तुम्ही स्किन लंग्स पॅनक्रियास तुम्ही कोणतेही पण सांगू शकतात. आपल्याला जे महत्वाचे दिसत आहे ते आपण लिहायचे. पुढचा क्वेश्चन तुम्हाला 8 नंबरचा सेकंड लास्ट क्वेश्चन ऑक्टोबर 2021 ला विचारलंय. काय म्हटलं इथे विच प्रिकॉशन प्रिकॉशन म्हणजे काय काळजी विल यू टेक ड्युरिंग द स्प्रेइंग ऑफ पेस्टिसाइड. तुम्ही औषध मारताना कोणती काळजी घेतली पाहिजे म्हणजे रासायनिक औषधे किंवा कोणतीही औषधे जेव्हा तुम्ही शेतामध्ये फवारणारे घरामध्ये मारणारे अशा वेळेस कोणती काळजी घेतली पाहिजे. मग पहिले बघा यूज प्रोटेक्टिव्ह मेजर्स मग कोणकोणते तुम्ही मास्क घाला हातामध्ये ग्लोव्ज वगैरे घाला
पूर्ण कपडे परिधान वगैरे करा. ठीक आहे. व्हाईल स्प्रेइंग पेस्टिसाइड टू अवॉइड कॉन्टॅक्ट विथ स्किन अँड द इनहेलेशन. म्हणजे आपल्या त्या औषधांचा आपल्या स्किनचा कॉन्टॅक्ट होऊ देऊ नका. स्प्रे इन प्रॉपर कंडिशन. प्रॉपर कंडिशनमध्ये स्प्रे करा किंवा स्प्रे पेस्टिसाइड इन द डायरेक्शन ऑफ द वाईड अँड अवॉइड स्प्रेइंग इन स्ट्रॉंग वाईड टू प्रिव्हेंट इनहेलेशन. आता जर आपण जास्त वारा असेल, वाऱ्याची जर दिशा म्हणत असेल पूर्णपणे, तर ते आपल्या नाकामध्ये जाण्याची शक्यता वगैरे आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी वाऱ्या दिशेवर आहे अशाच ठिकाणी दिशेने कोणतं त्याला पेस्टिसाइडला स्प्रे करायचा प्रयत्न करा. फॉलो करेक्ट डोस अँड द सेफ्टी रूल्स. आता करेक्ट डोस त्याला फॉलो करायचं मग बघा. यूज पेस्टिसाइड ओनली इन द रिकमेंडेड अमाऊंट. आपले लोक काय करतात माणसं, ज्या अमाऊंटमध्ये आपल्याला पेस्टिसाइडला रिकमेंड केलंय, जर 10 ml असेल पंपाला, 20 ml असेल, 30 ml असेल, तर तेच घेऊन फवारायचे. आपल्या माणसं 1-2 ml जास्त घेतात, असं कधी करायचं नाही. ज्या वेळेस आपण पूर्णपणे रिकमेंडेड डोस पेस्टिसाइडचा डोस वापर करतो, ते परत आपल्या शरीराला हार्मफुल असणार आहे. ते परत घुमून फिरून आपल्या शरीराला लक्षात ठेवायचं. डू नॉट ईट, ड्रिंक और स्मोक ड्युरिंग पेस्टिसाइड अँड वॉश हँड अँड द बॉडी आफ्टर द स्प्रे. तर तुम्हाला काय म्हटलंय, रिकमेंड अमाऊंटमध्ये ते स्प्रे करा आणि ते पूर्णपणे आहे पदार्थ आहेत ईट, ड्रिंक किंवा स्मोक होतं करू नका स्प्रेइंगसाठी. म्हणजे जेव्हा तुम्ही स्प्रेइंग करा तेव्हा आपण ड्रिंक केली नसावी किंवा ते आपण डायरेक्टली ईट करू नये पेस्टिसाइड मारल्यानंतर. ठीक आहे. नंतर त्याचं जवळपास रेस्टिव्ह राहणार नाही, त्यावेळेस आपण ईट केलं तर चालेल. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 9 आहे, लास्ट क्वेश्चन याच्यामध्ये बघा. क्वेश्चन 3 मधला मार्च 2019 विचारलंय. इथे काय म्हटलंय, व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी. आला की नाही क्वेश्चन परत 3 वेळेस रिपीट झाला हा क्वेश्चन. ठीक आहे. एक्सप्लेन एनी टू कमर्शियल ऍप्लिकेशन ऑफ इट. आणि त्याचे जवळपास 2 कमर्शियल ऍप्लिकेशन लिहा. म्हणजे 2 कमर्शियल ऍप्लिकेशन लिहायला 2 मार्क्स आणि बायोटेक्नॉलॉजी डेफिनेशन लिहायला 1 मार्क्स. बघा, बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय, डेफिनेशन बघा पहिल्यांदा. Biotechnology is the use of living organisms, cells or biomolecules and the scientific techniques to produce useful products and the service for human welfare. म्हणजे बायोटेक्नॉलॉजी अशी एक ब्रँच आहे. आता ही ब्रँच तुम्ही मनाने पण डेफिनेशन तुम्ही मनाने जर लिहिली तरी पण तुम्हाला फुल मार्क भेटू शकतात. बायो आणि टेक्नॉलॉजी. बायो म्हणजे काय, लिव्हिंग. टेक्नॉलॉजी म्हणजे काय, तंत्रज्ञान. म्हणजे लिव्हिंग वर्डमध्ये तुम्ही तंत्रज्ञान वापरलेले. मग त्यासाठी आपल्या लिव्हिंग ऑर्गनमध्ये कोणते असे बायोमेडिकल्स आहेत सायंटिफिक वेने आपण त्याला प्रोडक्शन करण्यासाठी, त्याचा पूर्णपणे उत्पादन वाढवण्यासाठी जो काही वापर केला आहे त्याला आपण बायो टेक्नॉलॉजी. ठीक आहे. आता कमर्शियल ऍप्लिकेशन कोणते, चे उपयोग कोणते, थोडक्यात तुम्हाला ह्याचा वापर लिहायचा आहे. कशाचा, बायो टेक्नॉलॉजी. मग पहिले काय म्हणतो तुम्हाला, क्रॉप बायोटेक्नॉलॉजी आहे. आता क्रॉप म्हणजे काय बघा, बायोटेक्नॉलॉजी इज यूज टू डेव्हलप हाय इल्ड अँड पेस्ट रेजिस्टन्स क्रॉप. आणि आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न वाढवायचे, परत पेस्ट रेजिस्टन्स क्रॉप आपल्याला तयार करायचे, जसे की बीटी कॉटन आहे, बीटी ब्रिंजल आहे, गोल्डन राईस आहे. कोणतं, ऍग्रिकल्चर प्रोडक्शन जे आहे ते आपल्याला वाढवायचे. म्हणजे कमीत कमी जागेमध्ये आपल्याला जास्त उत्पन्न घ्यायचे ते एक आहे. आणि पेस्ट रेजिस्टंट प्लांट आपल्याला तयार करायचे ते पण एक आहे. बघा, फार्मास्युटिकल्स प्रोडक्ट ह्युमन हेल्थसाठी. मग आपण जे इन्सुलिन तयार करतोय, वॅक्सिन आहे, अँटीबॉडीज आहे, कोणतं इंटरक्रॉन आहे, यांना तयार करण्यासाठी आपण त्याचा वापर करतो, बायोटेक्नॉलॉजी वापर करतोय. म्हणजे हे जे पूर्णपणे प्रोडक्शन आहे त्या प्रोडक्शनचा वापर करण्यासाठी किंवा प्रोडक्शन तयार करण्यासाठी आपण असे काही मायक्रोब्स आहेत त्या मायक्रोबचा वापर करून घेतोय. आणि तीच टेक्नॉलॉजी म्हणजे कोणती, बायोटेक्नॉलॉजी आहे.